परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद. गुणांची चिंता न करता सकारात्मक राहून परीक्षा द्यावी, पंतप्रधानांचं मार्गदर्शन. पुरेशी झोप, पौष्टिक आहार, कोवळं ऊन, मोसमी फळं, भरड धान्य तसंच प्राणायाम आणि योगाभ्यासाचं महत्त्व पंतप्रधानांनी केलं अधोरेखित. तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करण्याचा दिला मंत्र. केवळ पुस्तकी ज्ञान नाही तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास महत्त्वाचा असल्याचं सांगत मुलांमधली क्षमता ओळखून त्यांना मोकळा आभाळ देण्याचा पंतप्रधानांचा पालकांना सल्ला. पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 दिवसांच्या फ्रान्स आणि अमेरिका दौऱ्यावर रवाना. दोन्ही देशांच्या प्रमुखांसोबत करणार चर्चा. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते बंगळुरू इथं एरो इंडिया 2025चं उद्घाटन. शांतता प्रस्थापित करण्यासाठी बळकट सुरक्षा महत्त्वाची असल्याचं संरक्षण मंत्र्यांनी केलं अधोरेखित. प्रयागराज इथं महाकुंभमेळ्यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्रिवेणी संगमामध्ये केलं पवित्र स्नान. अक्षयवट आणि बडे हनुमान मंदिरात घेतलं दर्शन. या आर्थिक वर्षात प्रथमच भारताची आयफोनच्या निर्यात पोहोचली 1 लाख कोटींवर. पुढची अडीच आर्थिक वर्षात एकूण स्मार्टफोन निर्यात 2.25 लाख कोटींच्या पुढे जाण्याची अपेक्षा. क्रीडा क्षेत्रातील संधी आणि खेळाडूंच्या निवड प्रक्रियेत पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 17 सदस्यीय विशेष सल्लागार समितीची स्थापना. आणि कटक एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर 4 गडी राखून विजय. कर्णधार रोहित शर्माची झंझावाती शतकी खेळी. मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी. नमस्कार.